नमस्कार. मी प्राध्यापक विनोद अवघडे. आपण पाहणार आहोत व्यवस्थापन तत्त्वे आणि उपयोजन बी.कॉम भाग 1 आणि सेमिस्टर 2 मधील उर्वरित भाग. सर्वात प्रथम मी आपल्याला सर्वांना असं आवाहन करतो की आपण सर्वांनी माझा यूट्यूब चॅनल जो विनोद अवघडे या नावानं आहे तो पाहावा. यावरील व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लाईक करावेत, शेअर करावेत आणि माझा यूट्यूब चॅनल हा आपण सबस्क्राईब करावा, जेणेकरून आपल्याला ज्या मी नवीन संकल्पना मांडतोय याविषयी वेगवेगळं नोटिफिकेशन आपल्याला येत राहील आणि या संकल्पना आपल्याला सातत्यानं योग्य वेळी मिळत राहतील. आज आपण जो उर्वरित भाग पाहणार आहोत त्यामध्ये प्रकरण क्रमांक 2. विद्यार्थ्यांनो, असं लक्षात ठेवा की नेतृत्व हे व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण योग्य प्रतिनिधित्व जर व्यवसायात असेल तर त्याचा परिणाम हा व्यवसायावर, कर्मचाऱ्यांवर आणि परिणामी व्यवसायाच्या उद्दिष्टांवरती होत असतो. कारण नेतृत्व जर सकारात्मक आणि समाधानी असेल तर कर्मचारी निश्चितपणे व्यवसायामध्ये समाधानपूर्वकपणे काम करू शकत असतात. निश्चित उद्दिष्टे गाठण्यासाठी इतरांना प्रवृत्त व प्रोत्साहित करण्याची योग्यता म्हणजे नेतृत्व. यावरून आपल्या लक्षात आलेलं असेल की नेतृत्व जर चांगलं असेल तरच व्यवसाय हा आर्थिकदृष्ट्या प्रगत, सक्षम आणि सक्रिय राहू शकतोय. त्याची वैशिष्ट्य जर आपण विद्यार्थ्यांना पाहिली तर व्यक्तिगत गुण. नेतृत्व हा एक व्यक्तिगत गुण आहे की याच्यामध्ये असं कुणी सांगून किंवा कुणी प्रोत्साहित करून नेतृत्व तयार होत नसतं. तो गुण हा आपल्याकडे अंगभूतच असला पाहिजे, मगच तो व्यक्ती हा मनापासून नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याची सकारात्मकता ही स्वतःच्या विचारांमध्ये दिसून येत असते. दुसरं वैशिष्ट्य आपण पाहूया की प्रभावी प्रक्रिया आणि बौद्धिक प्रक्रिया. आपल्याला माहीत असेल की नेतृत्व करायचं असेल तर वेगवेगळ्या गोष्टींच्या आपल्याला निर्णय प्रक्रिया पार पाडाव्या लागत असतात. म्हणजे व्यवसायामध्ये नियंत्रण असेल, निर्देशन असेल, मार्गदर्शन असेल, यासारखी वेगवेगळी कार्य पूर्ण करावी लागत असतात. म्हणजे तो एक बौद्धिक प्रकारचं काम आहे, अत्यंत महत्त्वाचं बौद्धिक प्रकारचं काम आहे, ज्याशिवाय व्यवसायामध्ये आपण काम करू शकत नाही. म्हणजे बौद्धिक जर सक्षम आपण असू आणि जर बौद्धिकदृष्ट्या जर सकारात्मक निर्णय घेतले गेले तरच आपण काय करू शकतोय, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करू शकतोय. परिस्थितीमधून निर्मिती. नेतृत्व या शब्दाचा अर्थ काय होतोय किंवा त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय की जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माणसाला घडवत असते. म्हणजे अनुकूल परिस्थिती असल्याने त्याच्यामधून जर आपण चांगलं प्रतिनिधित्व करत असलो तर अनुकूलतेमधून आपण घडलो, पण प्रतिकूल परिस्थितीमधून जर आपण घडलो तरच ते प्रतिनिधित्व हे सक्षम आणि दीर्घकाळ टिकणारं मानलं जातं. जसं की विहिरीचं काम करत असताना काळ्या पाषाणातलं लागलेलं पाणी चिरंतन काळापर्यंत टिकत असतं. तशाच पद्धतीनं ज्यावेळी प्रतिकूल परिस्थितीमधून सुद्धा आपण चांगलं तयार होत असतो ते नेतृत्व हे महत्त्वाचं मानावं लागतं. त्यानंतर समान उद्दिष्टे आणि विश्वास. आपण जर पाहिलं तर नेतृत्व करत असताना प्रत्येक कर्मचाऱ्यांवरती समान जबाबदाऱ्या किंवा त्यांच्या पात्रतेनुसार जबाबदाऱ्या देणं आवश्यक आहे आणि कर्मचाऱ्यांवरती विश्वास ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण काय करू शकतोय, कर्मचाऱ्यांना आदर्शाशी वागणूक देऊ शकतोय आणि त्यांचा व्यक्तिगत विकास आपण साध्य करू शकतोय. नेतृत्वाचं महत्त्व जर आपण पाहिलं तर संघटनेच्या उद्दिष्टांची निश्चिती आपल्याला त्यामध्ये करता येत असते. त्यानंतर सक्षम संघटन निर्मिती आपल्याला करता येणार आहे, ज्यामध्ये कर्मचारी असेल, वरिष्ठ पातळीपासून ते कनिष्ठ पातळीपर्यंत प्रत्येक पातळीवरती काम करणारा कर्मचारी त्याच्यामध्ये सहभागी असेल. त्यानंतर कार्यप्रेरणा देणं, कार्यप्रेरक करत राहणं सातत्यानं, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणं आणि संचालन करण्याचं काम यामध्ये आवश्यक असतं. त्यानंतर समन्वय साधावा लागतो. म्हणजे ज्या वेगवेगळ्या कार्यांमध्ये किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये जे आपल्याला निर्णय घ्यावे लागतात त्यामध्ये समन्वय साधावा लागतो. मनोधैर्याची निर्मिती ही नेतृत्वामुळेच करणं शक्य होतं. म्हणजे जे सकारात्मक विचार किंवा संकटांवरती मात करण्याची कला जी आहे ती नेतृत्वामुळेच शक्य होत असते. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करण्याचं काम नेतृत्वदाता करत असतो, प्रतिनिधित्व करत असतो. या बाबतीतले आपण सिद्धांत जर पाहिले तर लिकर्ट यांचा मानक सिद्धांत तो आपल्याला काय सांगतो की एकाधिकारशाही किंवा दर्शक नेतृत्व शैली अथवा एकतंत्री नेतृत्व शैली, ज्यामध्ये एकच व्यक्ती काम करत असतो, म्हणजेच तो निर्णय प्रक्रिया पार पाडण्याचं काम हा एक व्यक्ती करत असतो आणि उर्वरित व्यक्ती काय करत असतात, त्यांच्या आदेशांची अंमलबजावणी करत असतात किंवा कार्यपूर्तता करत असतात. त्यानंतर एकाधिकारशाही नेतृत्व शैली किंवा पितृभावी नेतृत्व शैली, ज्यामध्ये प्रत्येक प्रतिनिधी किंवा नेतृत्व करणारा व्यक्ती हा पालकांच्या प्रमाणे इतरांना मार्गदर्शन करत असतो आणि काम करून घेत असतो. पुढचं जे आहे ते सल्लामसलतीचं
प्राधान्य देणारं नेतृत्व, यामध्ये काय केलं जातं की काहीही निर्णय घेत असताना सल्लामसलत केली जाते, चर्चा केली जाते. म्हणजेच लोकशाहीच्या नेतृत्वाप्रमाणे सगळ्यांना सहभागी यामध्ये करून घेतलं जातं आणि कामाची पूर्तता ही यामध्ये केली जाते. त्यानंतर आपण ब्लॅक आणि माउंटेन यांचा व्यवस्थापकीय जाल सिद्धांत जर आपण पाहिला तर व्यवस्थापन क्षेत्रात विविध व्यवस्थापन तज्ज्ञांनी एक व्यवस्थापन विचार प्रणाली मांडलेली आहेत, ज्यामध्ये नेतृत्व असलेली वेगवेगळे मांडलेली मतं ही खूप महत्त्वाची आहेत. आणि अशा या स्वतंत्र नेतृत्व शैलीच्या मांडलेल्या प्रकारांमध्ये जर आपण पाहिले त्यांची विचार प्रणाली, तर एक निष्काळजी व्यवस्थापन किंवा आपण जे कार्यधिष्ठित जे आपण व्यवस्थापन म्हणतो की आपण काही काम हे तत्परतेनं करणं आवश्यक आहे किंवा उद्दिष्टानुसार कार्य आपण करणं आवश्यक आहे. कार्यधिष्ठित म्हणजे काय की आपण उद्दिष्ट निश्चिती लक्षात घेऊनच आपण कामांची पूर्तता करणं आवश्यक आहे. मानवतावादी व्यवस्थापन आणि मध्यवर्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला काय दिसतंय की सगळ्या कर्मचाऱ्यांना किंवा मनुष्य घटकांना आपण सहभागी करून घेऊन त्यांच्यावरती जबाबदारी सोपवून विशिष्ट अधिकार देऊन आपण त्याची पूर्तता केली पाहिजे. म्हणजे काय होणार आहे, एक सांघिक कृतीही त्यामधून दिसून येणार आहे. आणि हाऊस यांचा पतदेय सिद्धांत जर आपण पाहिला तर कर्मचारी आणि कार्यप्रेरणा ही पर्यावरणाशी निगडीत असलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर अनुरूप नेतृत्व शैलीची निवड ही आपल्याला यामध्ये करता येणार आहे. आणि नेतृत्व शैलीचे प्रकार जर आपण पाहिले तर एकतंत्री नेतृत्व शैली हा पहिला प्रकार आहे, ज्यामध्ये एक प्रतिनिधी काय करत असतो की स्वतः तो निर्णय घेत असतो, जे कमीत कमी आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये निर्णय घेता येणं शक्य होणार आहे. आणि त्याचे गुण जर आपण पाहिले किंवा फायदे, तर व्यवसाय संघटनेमध्ये आपल्याला तात्काळ लाभ प्राप्त होणार आहेत. नियंत्रण कार्यामध्ये आपल्याला परिणामकता घेता येणार आहे. कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला निर्णय प्रक्रिया राबवता येणार आहे. व्यवसाय संघटनेचे उद्दिष्ट योग्य वेळेत आपल्याला पूर्ण करण्यास मदत होणार आहे. अपेक्षित उद्दिष्टे आपल्याला योग्य वेळेमध्ये पूर्ण करण्यास मदत होणार आहे. आणि त्यामधील दोष जर आपण विद्यार्थ्यांना पाहिलेत तर या नेतृत्व शैलीमध्ये अधिकाराचे केंद्रीकरण केले जाते. निर्णय प्रक्रियेमध्ये इतर सहाय्यकांना सहभागी करून घेतले जात नाही. निर्णय चुकल्यास मात्र त्या पूर्ण संघटनेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. सहाय्यकांचे अनुभव आणि अधिक एक सक्षमता किंवा समतेने विकास होत नाही असं काही यामधून दिसून येतं. त्यानंतर या नेतृत्व शैलीमध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे एक आपण म्हणतो की त्याला प्रोत्साहन हे मिळत नाही. त्यानंतर लोकशाही नेतृत्व शैली जर आपण पाहिली की यामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतलं जातं. निर्णय प्रक्रिया राबवत असताना प्रत्येक कर्मचाऱ्यांना समान संधी दिली जाते. त्याचे गुण जर आपण पाहिले तर समान अधिकार आणि जबाबदारी या सोपवलेले असतात. प्रत्येक स्तरावर कार्य हे पूर्ण क्षमतेने पूर्ण केलं जातं. व्यवस्थापनात कनिष्ठ सहाय्यक यांचे पूर्ण सहाय्य मिळण्यास मदत होते. कनिष्ठ सहाय्यक यांचे अनुभवाच्या संघटनेस फायदा होत असतो. व्यवस्थापनाच्या प्रत्येक स्तरावर कार्यक्षमतेने निर्णय घेतले जातात. त्याचे दोष जर आपण विद्यार्थ्यांना पाहिलेत तर कर्मचाऱ्यांमध्ये निष्काळजीपणाचे वातावरण तयार होते, कामात दिरंगाई होते, कर्मचाऱ्यांच्या कामचुकारतेमुळे संघटनेची कार्यक्षमता कमी होण्यास मदत होते, संघटनेतील कार्यामधील परिणामकता कमी होते आणि संघटनेमधील अतिरिक्त खर्चाचे प्रमाण हे वाढते. आता आपण पाहूया की मुक्त नेतृत्व शैली, त्याचे गुण जर आपण पाहिलेत तर जबाबदारी ही योग्य रीतीने पार पाडली जाते. निर्णय आणि जबाबदारी घेतली जात असल्यामुळं योग्य कार्यवाही केली जाते. अधिकारी वर्गास कार्यप्रेरणेमुळे प्रोत्साहन मिळते. अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि व्यवसायासाठी योग्य वापर केला जातो. सहाय्यक अधिकाऱ्यांना विकास करण्याची संधी मिळते. त्याचे दोष जर आपण पाहिलेत तर व्यवस्थापकीय नियंत्रण हे कमी गतीने केले जातं. अधिकाऱ्यांचा कामावरचा ताण त्यांचा वाढतो, कार्यातील परिणामकता कमी होते आणि या नेतृत्वामध्ये अतिरिक्त स्वरूपाचा खर्च हा करावा लागतो. यानंतर आपण जो आपला नवीन सिलेबस आहे बदललेला हा CBS नुसार, त्यामध्ये प्रथमच नेतृत्व गुण म्हणून वेगवेगळे मोठ्या थोर विचारवंतांचे योगदान किंवा त्यांच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे, ज्यामध्ये प्रथम आपण छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्याविषयी आपण माहिती ऐकणार आहोत. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला आणि 3 एप्रिल 1680 पर्यंतची त्यांची कारकीर्द ही नेमकी कोणत्या पद्धतीची आहे ते आपण पाहणार आहोत. मराठी साम्राज्याचे संस्थापक, उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीयन इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा हा महाराजांनी उमटवलेला आपल्याला पाहायला मिळतो. मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही मानले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता
महाराष्ट्रातल्या डोंगरदऱ्यांमध्ये अनुकूल असलेल्या गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण हे त्यांनी केलेलं आहे. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही अशा बलाढ्य जरी असले तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांची सगळी भिस्त ही स्थानिक सरदार आणि किल्लेदारांवरती होते. आणि महाराजांचा एक चांगला गुण आपल्याला असा सांगावासा वाटतोय मला, की जे सरदार किंवा जे किल्लेदार जनतेवरती अन्याय आणि अत्याचार करत होते, शिवाजी महाराजांनी त्या अन्याय अत्याचारातून जनतेची सुटका केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एक उत्तम शासनाचे चांगले उदाहरण आणि भावी राजकर्त्यांसमोर चांगला आदर्श निर्माण झालेला आपल्याला यामधून पाहायला मिळतोय. त्यांचे गुण जर आपण पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे परिवर्तनवादी नेतृत्व शैली ही खूप महत्त्वाची मानली जाते. कारण योग्य वेळी योग्य प्रकारचा धोका स्वीकारण्याची क्षमता ही यांच्या नेतृत्व शैलीमध्ये आहे. कठीण परिस्थितीमध्ये कठीण निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा महाराजांच्या नेतृत्व शैलीमध्ये आहे. संघटन कार्यास प्राधान्य यामधून दिलं जातं. नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर यामध्ये केला जातो. प्रेरणादायी व्यक्तिमत्वास महत्त्व यामध्ये दिलं जातं आणि धाडसी प्रकारचे निर्णय हे यामध्ये घेतले जातात. यानंतर आपण पाहणार आहोत मोहनदास करमचंद गांधी, म्हणजे आपण ज्यांना बापू म्हणतो. 2 ऑक्टोबर 1869 ह्या पद्धतीने जर आपण विचारात घेतलं की 1869 पासूनची ते अगदी 1948 पर्यंत ही पूर्ण कारकीर्द ही खूप महत्त्वाची मानलेली आपल्याला दिसून येणार आहे. की भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ म्हणून महात्मा गांधी यांचं नाव गाजलं आहे. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनाने गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केलं. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा म्हणजेच महान आत्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृतपणे आपण म्हणतो की भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी 1944 मध्ये पहिल्यांदा त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले. म्हणजे आपल्याला खूप महत्त्वाची संकल्पना ही या नेतृत्व शैलीमधून पाहायला मिळते. महात्मा गांधी यांची नेतृत्व शैली जर आपण पाहिली तर या नेतृत्व शैलीमध्ये कार्य करताना वेगवेगळ्या पातळीनुसार किंवा स्तरानुसार नेतृत्व शैलीस बदल केला जातो. परिस्थितीला अनुसरून योग्य निर्णय घेतले जातात. जास्तीत जास्त लोकांमध्ये म्हणजे सहभागी करून घेण्याची क्षमता या नेतृत्व शैलीमध्ये आहे. वैयक्तिक कार्यास यामधून प्रेरणा मिळते. जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधणे ही यामधून सिद्ध होतं. महात्मा गांधींनी आयुष्याची 21 वर्षेही दक्षिण आफ्रिकेमध्ये घालवली, जेथे त्यांनी त्यांचे राजकीय दृष्टिकोन, नैतिक किंवा राजकीय नेतृत्व कौशल्य विकसित केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण पाहणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य. आपण विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगायला मला आवडेल की डॉक्टर भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर हे 14 एप्रिल 1891 ते 6 डिसेंबर 1956 पर्यंतची कारकीर्द जर आपण पाहिली तरी भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतितज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी एक मोठी चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदव्या मिळवल्या. तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयावर संशोधन केलं. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले. वृत्तपत्रे प्रकाशित केली. दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्यांचा विशेष लढा त्यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. इसवी सन 1956 मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इसवी सन 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोत्कृष्ट किंवा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. म्हणजे आपल्याला असं दिसून येते की एकंदर बाबासाहेब
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप महत्त्वाचं कार्य पूर्ण केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. त्यांच्या जर आपण काही जीवनकार्य आणि पदव्या जर आपण पाहिल्या तर सन 1990मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतरत्न देण्याचे भारत सरकारने एप्रिल 1990च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले आणि 14 एप्रिल 1990 रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि त्यांचा गौरव करण्यात आला. अनेक त्यांच्या पदव्या आहेत की ज्यामध्ये डॉक्टर ऑफ लॉ असेल, डॉक्टर ऑफ लिटरेचर असेल, अशा वेगवेगळ्या पदव्या या त्यांना देण्यात आल्या. आता आपण पाहणार आहोत की समन्वय हे प्रकरण क्रमांक 3. आपल्याला माहीत असेल की व्यवस्थापन करायचं असेल किंवा व्यवसायामधलं कोणतंही महत्त्वाचं कार्य जर करायचं असेल तर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये समन्वय साधावा लागतो. तो समन्वय साधत असताना उत्पादन कार्य, कच्च्या मालाची आयात निर्यात करणं किंवा खरेदी विक्री करणं, कामगार, यंत्रसामग्री या प्रत्येक कार्यामध्ये समन्वय साधावा लागतो. हेनरी फेयोल यांच्यामध्ये जर आपण पाहिलं की व्यवसाय कार्य सुव्यवस्थितपणे चालावे आणि त्यास यश प्राप्त व्हावे यासाठी सर्व कामात एकता निर्माण करणे म्हणजे समन्वय होय. समन्वयाची वैशिष्ट्य जर आपण पाहिले तर समन्वय व्यवस्थापनाचे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. हे सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. समूह आणि प्रयत्नांशी संबंधित आहे. म्हणजे समन्वय हे कार्य हे प्रत्येक समूहाशी संबंधित आहे. व्यवसायातील प्रत्येक कार्याने याद्वारे स्पर्श केला जातोय. क्रमबद्ध आणि संबंध एक महत्त्वाची रचना यामध्ये तयार केली जाते. समन्वय ही व्यवस्थापकांची जबाबदारी आहे आणि सातत्य आणि सुसंगतता यामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता आपण पाहणार आहोत की समन्वयाची आवश्यकता किंवा गरज नेमकी काय आहे. तर समन्वयामुळे व्यवसायात विविधतेमध्ये एकता निर्माण करता येते. आपल्याला म्हणजे व्यवसायातील प्रत्येक घटकामध्ये एकता निर्माण करता येते. त्यानंतर कार्यक्षमतेमध्ये वाढ करता येते. साधन सामग्रीचा योग्य आणि काटकसरीनं परिणाम किंवा आपल्याला चांगल्या पद्धतीनं वापर करता येतो. कर्मचाऱ्यांमध्ये किंवा सहकार आणि सहकार्य याच्यात वाढ होते. निर्देशन चांगल्या पद्धतीनं आपल्याला कार्य करता येतं. कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करता येतो. संस्थेचं यश आणि आर्थिक विकास साध्य करता येतो. आता आपण पाहूया की समन्वय स्थापित करत असताना त्याची तंत्र नेमकी कोणती आहेत. तर व्यवस्थापक कार्याची योग्य रचना तयार करणं, अधिकार प्रदान करणं, आदेशाची साखळी निश्चित करणं म्हणजे कोणत्या व्यक्तीकडे कोणते अधिकार असणार आहेत, त्यांच्यावरील जबाबदाऱ्या कोणत्या असणार आहेत, त्यांची कार्यपद्धती कोणती, प्रभावी नेतृत्व शैली कशा पद्धतीची असावी, परिणामकारक संदेशवहन हे कशा पद्धतीचं असलं पाहिजे, नियंत्रण साधनांचा वापर करणं आणि त्यासाठी योग्य समिती नेमणं. आता आपण पाहूया की नियंत्रण या प्रकरणामध्ये नेमकं काय आहे. तर नियंत्रण हे कशा पद्धतीचं असणार आहे की व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये नियंत्रणाला विशेष महत्त्व दिलं जातं. नियंत्रण पद्धतीमुळे उद्दिष्टानुसार कर्मचाऱ्यांकडून आपल्याला काम करणं सोपं होतं, सहज शक्य होतं आणि व्यवसायाच्या धोरणांवर आधारित असलेल्या प्रत्येक कार्याची पूर्तता आपल्याला नियंत्रणाद्वारेच करता येते. हेनरी फेयोल यांनी सांगितलेला जर आपण नियंत्रणाचा अर्थ पाहिला तर ज्या स्वीकार किंवा योजना आणि दिलेल्या सूचना प्रस्थापित कार्य हे नियंत्रणामुळेच घडून येते. त्याची वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर नियंत्रण हे एक व्यवस्थापकीय कार्य आहे. कारण व्यवस्थापनाशी निगडीत कोणतंही कार्य नियंत्रणाशिवाय करता येणं शक्य नाही. नियंत्रण हे पूर्णपणे नियोजनाशी संबंधित आहे आणि भविष्यकाळाशी संबंधित आहे. जे म्हणजे आज आपण जे नियंत्रण करणार आहोत, आज जे आपण पूर्वनियोजन करणार आहोत त्याचा भविष्यावरती परिणाम आपल्याला दिसून येतो. हे एक सर्वव्यापी कार्य आहे. नियंत्रण कार्यामध्ये सातत्यता असावी लागते कारण नियंत्रणाचा अधिकाराशी संबंध असतो आणि निर्देशकाशी संबंध असतो. कारण नियंत्रण हे गतिमान आणि लवचिक पद्धतीनं पूर्ण केलं जातं. नियंत्रण प्रक्रिया जर आपण पाहिली तर यामध्ये प्रमाण निश्चिती म्हणजेच कामकाजाची पूर्तता यामध्ये केली जाते. कामगिरीचं मूल्यमापन हे नियंत्रण प्रक्रियेद्वारे पूर्ण केलं जातं. प्रत्यक्ष कामगिरी आणि त्याचं प्रमाण, त्याची तुलना ही अभ्यासली जाते. आवश्यक उपाययोजना आपल्याला आखता येतात. नियंत्रणाच्या मर्यादा कोणत्या आहेत तर व्यवसायात बहिस्त पर्यावरणीय घटकावरती नियंत्रण आपल्याला ठेवता येत नाही. संख्यात्मक मानक निश्चितीमध्ये आपल्याला अडचणी निर्माण होतात. नियंत्रणाला होणारा प्रतिकार हा प्रचंड असतो आणि ही एक खूप खर्चिक बाब आहे. परिणामकारक नियंत्रणाचे मूलतत्व जर आपण पाहिले तर उद्देश पूर्ततेचं तत्व. म्हणजे आपण काय करू शकतोय की व्यवसायात समजा उद्देश पूर्तता नेमकी काय असणार आहे, त्या उद्देशाला अनुरूप आपण काय करू शकतोय, नियंत्रण प्रक्रिया आपण राबवू शकतोय.
महत्त्वपूर्ण बिंदू नियंत्रण. जबाबदारीचं तत्व जर आपण पाहिलं तर कर्मचाऱ्यांवरती अधिकार आणि जबाबदाऱ्या सोपवलेल्या असतात आणि त्यानुसार ते कामकाजाची पूर्तता करत असतात. लवचिक नियंत्रण आणि प्रत्यक्ष नियंत्रण म्हणजे काही वेळेस आपल्याला व्यवसायामध्ये किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये बदल करावे लागत असतात आणि प्रत्यक्ष नियंत्रण आणि लवचिकता यामध्ये फरक जाणवतो. कार्यक्षमपणा हा प्रचंड महत्त्वाचा आहे यामध्ये, कारण ज्यावेळी आपण काही गोष्टी महत्त्वाच्या मानतो आणि अनुरूपतेनुसार ज्यावेळी आपण काम करत असतो त्यावेळी काटकसर म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन निर्मिती करण्याचा प्रयत्न हा यामध्ये केला जाणार आहे आणि त्यामुळं मानवी घटकांना यामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. नियंत्रणाची तंत्र जर आपण पाहिली विद्यार्थ्यांनो तर ते आहेत पारंपरिक तंत्र आणि आधुनिक तंत्र. आता आपण पाहणार आहोत की पारंपरिक तंत्र नेमकी कोणती. तर त्यामध्ये अंदाजपत्रक तयार करणं म्हणजे व्यवसायाचं जे बजेट असेल त्या बजेटला अनुरूप त्याचं एक अंदाजपत्रक तयार करावं लागतं. म्हणजे कोणत्या घटकांसाठी किती प्रमाणाचा खर्च केला जाणार आहे, त्याचा संभाव्य नफा काय असेल, त्याचा तोटा नेमका काय असेल, त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. व्यूहरचनात्मक नियंत्रण म्हणजे जास्तीत जास्त नफा प्राप्तीसाठी आपल्याला काय व्यूहरचना आखता येतील याचा विचार या पारंपरिक तंत्रामध्ये केला जातो. साधन सामग्री नियंत्रण किंवा वित्तीय पत्रकं म्हणजे ज्या काटकसरीचा विचार करून आपल्याला काय करावं लागणार आहे की साधन सामग्रीचा जास्तीत जास्त वापर करावा लागेल आणि ज्याचा परिणाम हा वित्तीय पत्रकावरती होणार आहे. गुणोत्तराद्वारे जर आपण नियंत्रण पाहिलं आणि समविच्छेदन नियंत्रण जर आपण पाहिलं तर त्यामध्ये खर्चाचं प्रमाण आणि संभाव्य नफा याचं तालतंत्र किंवा यामध्ये असलेला समन्वय आपल्याला पाहावा लागणार आहे आणि सातत्याने हिशोब तपासणी आपल्याला करून घ्यावी लागेल, कारण त्याचा परिणाम हा व्यवसायावरती होणार आहे. विशिष्ट कालावधीनंतर त्याचे अहवाल आपल्याला मागवून घ्यावे लागतील. म्हणजे आपल्याला काय शक्य होईल की अहवाल मागवले की व्यक्तिगत त्यांच्यावरती निरीक्षण आपल्याला करता येईल, आदेश आपल्याला देता येतील, त्यांची अंमलबजावणी आपल्याला करता येणार आहे. आणि त्याची दुसरी आपण आधुनिक तंत्र जर आपण पाहिले तर व्यवस्थापन माहिती प्रणाली, जसे की आता ऑनलाईन पद्धती आलेली आहे. म्हणजे व्यवस्थापन मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम जर आपण पाहिले तर व्यवस्थापन करण्यासाठी विशिष्ट माहिती एकत्रित करणं, त्याच्यावरती विशिष्ट प्रक्रिया करणं आणि आउटसोर्सिंग करणं म्हणजे आवश्यक ती माहिती ही इतर घटकांपर्यंत आपल्याला व्यवस्थितपणे पाठवणं. व्यवस्थापन रेखापरीक्षण म्हणजे व्यवस्थापन प्रणालीवरती सुद्धा आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं ऑडिट करणं गरजेचं आहे. त्यानंतर कार्यक्रम मूल्यमापन आणि आढावा घेत राहणं म्हणजे विशिष्ट कालावधीनंतर सतत काहीतरी आपण आढावा घेतला पाहिजे. किती वेळेमध्ये किती कामाची पूर्तता झालेली आहे ते पाहणं. निर्णायक मार्ग पद्धत यामधून काय पाहायला मिळते की जे वेगवेगळे मार्ग उपलब्ध असतात, वेगवेगळे पर्याय जे उपलब्ध असतात त्या विविध पर्यायांमधून योग्य पर्यायाची निवड करण्याचं काम हे आपल्याला यामधून करायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थापनाचा दुसरा भाग हा अत्यंत महत्त्वाचा आपण पाहिलेला आहे. मला आशा आहे की आपण या संकल्पना समजलेल्या असतील. पुन्हा पुन्हा आपण हे सातत्याने व्हिडिओ पाहावेत आणि माझा हा चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहता येतील. आपण इथंच थांबणार आहोत आणि व्यवस्थापनातील उर्वरित जो भाग आहे, उर्वरित संकल्पना आहेत त्या आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. इथं मी थांबतो. धन्यवाद.